कालचा आणि आजचा जर बिग बॉसचा एपिसोड तुम्ही बघितलेला असेल तर बिग बॉसच्या घरातील सर्वच मेंबर निकीच्या अंगावर कुत्र्यासारखे पडलेले दिसत आहेत. निकीला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि विशेष म्हणजे आजच्या टास्कमध्ये निकी बरोबर असताना देखील बिग बॉसच्या घरातील सर्वजण चक्क निकीच्या अंगावर कुत्र्यासारखं पडल्याचं दिसून आलेलं आहे. आता यामध्ये किंवा माझ्या बोलण्यावरून तुम्हाला असं वाटत असेल की मी निकीची साईड घेतोय, परंतु असं अजिबात नाही. आजच्या एपिसोडमध्ये जे टास्क दिलेलं होतं ते जर बघितलं तर जे कॉईन गोळा करायचे होते ते कंटेनरमध्येच किंवा त्या प्लास्टिकच्या बॉक्समध्येच किंवा डब्यामध्येच ठेवायचे होते. जर बॉक्स किंवा डब्बा तुटला तर ते कॉईन व्हॅलिड नसणार होते आणि हाच पॉइंट नक्की सांगत होती. परंतु यालाच विरोध करून बाकीच्या घरातील मेंबर असे निकीच्या अंगावर पडले की जसं एखाद्या माणसाच्या अंगावर कुत्रे पडतात आणि त्याला काही सुधरू देत नाहीत, अशा प्रकारचं चित्र बघायला मिळालं. तर नक्की आजच्या एपिसोडमध्ये काय झालंय हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजच्या एपिसोडमध्ये मानकाप्याच्या पाताळ ग्रहामध्ये जाऊन कॉइन्स गोळा करायचे होते आणि जोडीनं जायचं होतं. जसं की अभिजित आणि निकीची जोडी आहे, अरबाज आणि आर्याची जोडी आहे, तर जोडीनं जायचं होतं आणि ग्रुप ए ग्रुप बी पण केले होते. तर जे जास्त कॉईन गोळा करतील तर ते विजयी ठरणार होते. असं साधं सरळ सोपं काम होतं आणि प्रत्येक राऊंडला कोणीतरी संचालक निवडला जाणार होता. तर पहिल्यांदा जोडी आतमध्ये गेली ती म्हणजे डीपी आणि वैभव आणि अरबाज आणि आर्या. तर कॉईन गोळा करण्यासाठी एकाला आतमध्ये जायचं होतं, म्हणजेच अरबाज आणि आर्याच्या जोडीमधून एकाला, डीपी आणि वैभवच्या जोडीमधून एकाला. तर कॉईन गोळा करण्यासाठी डीपी आणि आर्या आतमध्ये गेले आणि बाहेर कंटेनर किंवा तो बॉक्स घेऊन कोण थांबले तर अरबाज आणि वैभव. तर आता हे सगळे कॉईन गोळा करत असताना बिग बॉसनं स्पष्टपणे सांगितलेलं होतं की बॉक्स तुटला नाही पाहिजे, परंतु अरबाजचा बॉक्स तुटला आणि वैभवचा बॉक्स तुटलेला नव्हता. आणि या राऊंडच्या संचालिका कोण होत्या तर ग्रुप ए कडून निकी संचालिका होती आणि ग्रुप बी कडून जान्हवी संचालिका होती. जेव्हा कॉइन्स मोजणी चालू झाली तेव्हा जान्हवीनं कॉइन्स मोजले. कोणाचे? डीपी आणि वैभवचे, म्हणजेच ग्रुप ए चे कॉइन्स मोजले आणि ते जवळपास 28 कॉइन झाले होते. आणि निकीनं जसं की ऑलरेडी तिनं सांगितलेलं होतं किंवा बिग बॉसनं सांगितलेलं होतं की जर बॉक्स तुटला तर ते कॉइन्स व्हॅलिडेट नसणार आहेत किंवा व्हॅलिड असणार नाहीत. आणि हाच पॉइंट निकीनं मांडला की ह्यांचे तर 0 कॉइन्स आहेत कारण हा बॉक्स तुटलेला आहे, तर मी 0 मानते. आणि यालाच प्रत्युत्तर देताना तिकडं जान्हवीनं स्वतः तो बॉक्स तुटलेला नसताना पण जान्हवीनं आपल्या हाताने बॉक्स तोडला आणि ती म्हटली हा तर आता त्यांचा पण बॉक्स तुटलेला आहे, यांचे पण कॉइन्स 0 आहेत. तर या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण गेम्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर निकी अत्यंत बरोबर होती. जान्हवीनं मुद्दामून केलं किंवा निकीच कॉपी करण्याचा प्रयत्न केला. निकी आमचे 0 पॉईंट देते तर मी पण तिचे 0 पॉईंट देणार, असं कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष म्हणजे ज्यांना गेम समजतो त्यांना पण माहित होतं की निकी बरोबर आहे ह्या पॉइंटला, परंतु सगळ्यांनीच निकीच्या अंगावर असे पडले की जसं काय निकी चुकीचे आहे किंवा कुठेतरी इंटेन्शनली घरातील सर्व मेंबर्सना असं ठरवलं की आपल्याला निकीलाच हरवायचं आहे किंवा निकीच्या विरोधात जायचं आहे, असं कुठेतरी ठरवल्याचं कालपासून चित्र दिसत आहे. म्हणजेच लिटरली आता निकीला सुरुवातीपासून हेट मिळत आहे, आता पण मिळतच आहे, परंतु काल आणि आजचं चित्र बघून खरंच बाकीच्या मेंबर्सची क्यू यायला लागलेली आहे. बाकीच्या मेंबरचा वैयक्तिक असा काहीच खेळ राहिलेला नाही, फक्त निकीच्या आणि अरबाजच्या अवतीभोवती गेम चालत आहे. आणि विशेष म्हणजे सगळेजण अरबाजच्या साईडनं झालेत आणि निकीच्या अगेन्स्ट सगळेजण झालेले आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे किंवा सगळ्यांनाच ही गोष्ट समजत आहे की बाकीचे जे मेंबर्स आहेत त्यांनी अशा प्रकारचं नाही वागायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे निकीच्या अगेन्स्ट मोठमोठ्याने जे कधी घरात बोलत नाहीत ते सुद्धा मोठमोठ्याने ओरडू बोलत आहेत. आणि दुसरा एक पॉइंट आजच्या एपिसोडमध्ये प्रॉमिनंटली जाणवला तो म्हणजे अंकिताचं वागणं. आता तुम्ही मागील काही एपिसोडमध्ये बघितलेलं असेल तर अंकिताला असं वाटतं की ती जे गेम खेळत्या ते सगळं काही बरोबर आहे किंवा तिला जे वाटतं तिच्या अँगलनुसार तेच बरोबर असतं. आणि ती ज्या ग्रुपमध्ये असते थोडं जरी बाजूला गेली तर त्यांच्याबद्दल ती टीका करत असते किंवा वाईट बोलत असते. म्हणजेच तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर अंकिता प्रत्येकाच्याच पाठीमागं प्रत्येकाविषयी बोलत असते, कोणाच्याच पाठीमागे ती चांगलं बोलत नाहीत किंवा ती दुसऱ्यांना असं दाखवण्याचा प्रयत्न करते की दुसरा चुकीचा आहे मीच बरोबर आहे. एक प्रकारे सांगायचं झालं तर ती फक्त स्वतःच बरोबर आहे असं तिला वाटतं, बाकी सगळ्यावरच टीका करत असते. आणि आज पण असंच कुठेतरी दिसलं. जेव्हा निकी आणि अभिजितला आतमध्ये कॉइन्स गोळा करण्यासाठी जायचं होतं पेअरमध्ये, तेव्हा बिग बॉसनंच सांगितलं की अभिजित तुमचा पाय बरोबर नाही, पायावर ताण येऊ शकतो, तर तुम्ही आतमध्ये जाऊ नका, निकीला पाठवा. तर निकीनं ऑलरेडी काय सांगितलेलं होतं की मला फोबिया आहे. फोबिया म्हणजे काय? भीती वाटणे. आता बऱ्याच जणांना वेगवेगळ्या गोष्टीचा फोबिया असू शकतो.
तर निकीला अंधाराचा फोबिया आहे असं तिनं सांगितलं. आता किती खरं किती खोटं हे निकीलाच माहिती, परंतु तिनं बिग बॉसनं अभिजितला बोलण्याच्या अगोदरच तिनं तिचं सांगितलं होतं की मला फोबिया आहे, मी आतमध्ये नाही जाणार. आणि बिग बॉसनं जेव्हा अभिजितला सांगितलं की अभिजित तुम्ही जाऊ नका, त्यावर अभिजित म्हटला की नाही, माझी मी सर्व रिस्पॉन्सिबिलिटी घेईल आणि माझे मी जाईल, काही प्रॉब्लेम नाही. तरी सुद्धा बिग बॉसनं परत एकदा सांगितलं की आम्ही मेडिकल ऍडवाइस सुद्धा घेतलेला आहे, डॉक्टरांचं सुद्धा असं म्हणणं आहे की तुम्ही आतमध्ये नाही जायला पाहिजे. मग हे सगळं चालू असताना ग्रुप बी मध्ये जे बसलेले मेंबर्स होते, जसं की अंकिता, डीपी, पॅडी, हे सगळे मोठमोठ्यानं ओरडून सांगत होते, अरे निकी तूच जा ना, अभिजित तू जाऊ नको, अभिजित तू जाऊ नको, आणि निकी तूच जा, तुला काय व्हायलंय, कसला फोबिया, आम्हाला पण फोबिया आहे, अशा प्रकारचं ओरडत होते. निकी परत तेच सांगत होते की मला फोबिया आहे, मी नाही जाणार, आणि अभिजित तू जाऊ नको असं सांगत होते. परंतु खरा ट्विस्ट इथंच आला, तो म्हणजे बिग बॉस काय म्हटले, जर अभिजितला आणि निकीला जायचं नसेल तर ग्रुप बी मधून कोणीतरी एक जण जाऊ शकतं. आता तुम्हीच बघा अंकिता कशी एक्सपोज होते ते. सुरुवातीला अंकिता काय म्हणत होती की अभिजित तू तुझ्या पायाचा विचार कर, आर्या पण असंच बोलत होती तू आतमध्ये जाऊ नको. जेव्हा बिग बॉस म्हटले की अभिजितच्या ऐवजी ग्रुप बी मधून पण कोणी जाऊ शकतं किंवा ग्रुप बी ला जर सहमती असेल तर दुसरं कोणी पण जाऊ शकतं, मग तेव्हा निकी काय म्हटली की अंकिता तुले म्हणत होतेस ना आता तू जा, तेव्हा अंकिता जायना, नाही मी का जाऊ, तूच जा. किंवा बाकीचे पण आर्या, पंढरीनाथ, सगळ्यांनाच निकी पण म्हणत होते की हा आता जे म्हणत होते की आरबाजूला जे म्हणत होते अभिजितला जाऊ नका, तर आता त्यांच्यापैकी कोणीतरी जावा असं निकी पण सांगत होते. परंतु तेव्हा कोणीच गेलं नाही. परत मग शेवटी नाहीला जाणं बिग बॉस असं म्हटले की ठीक आहे कोणीच यायला तयार नाही, किंवा ग्रुप बी न असहमती दर्शवल्यामुळे अभिजित आणि निकी पैकी दोघांनाच एकाला जावं लागेल. तर यावरून इथं पण अंकिता एक्सपोज होते. फक्त तिला मीच बरोबर आहे किंवा मी कशा प्रकारे चांगला आहे फक्त एवढंच तिला लोकांना दाखवायचं आहे असं दिसून येतं. आता स्टार्टिंगला तर ती अभिजितला सांगत होती ओरडू जाऊ नको, आणि जेव्हा बिग बॉस म्हटले की त्यांच्याऐवजी कोणीतरी जा, मग तेव्हा का अंकिता गेली नाही? जर ती खरंच एवढी चांगली होती तर जायचं ना स्वतः, तेव्हा मात्र नाही गेली. तर यावरून अंकिताचा गेम फक्त एवढाच आहे की तिला सगळ्यांसमोर मीच चांगली आहे, मीच भारी आहे एवढंच दाखवायचं आहे, किंवा यापेक्षा मी भारी असण्यापेक्षा दुसरे वाईट आहेत हे ती दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि ही गोष्ट आता कुठेतरी सगळ्यांच्याच लक्षात येत आहे. तिचं कॅरेक्टर आता इरिटेटिंग वाटत आहे. आणि सोबतच जेव्हा ती एकमेकांना असं खेळू नका तसं खेळू नका मोरल बॅकग्राऊंडवर जे बोलत असते, तीच गोष्ट तिनं छोटा पुढारी सोबत केली. छोटा पुढारीचा पाय धरून ओढत होती, हे तर तुम्ही बघितलेलंच आहे. तर ओव्हरऑल आजच्या एपिसोडमध्ये दोनच गोष्टी प्रॉमिनंटली दिसल्या. एक तर निकीच्या अंगावर कुत्र्यासारखे बाकीचे पडले, आणि दुसरी गोष्ट अंकिता स्वतःला भारी समजवण्याच्या नादात दुसऱ्याला वाईट करत चाललेली आहे, आणि यामुळे तिचं कॅरेक्टर इरिटेटिंग वाटत आहे. तर काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल कॉमेंट करून नक्कीच सांगा.